नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KP एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KP एनर्जी कमिशन्स 23.1 मेगावॅट वाइंड सोलार हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट ॲट फलसर साईट इन भावनगर. तर मित्रांनो, KP एनर्जी लिमिटेडने भावनगरमध्ये फलसर साईट येथे 23.1 मेगावॅटचा वाइंड सोलार हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट सुरू केला. चला आता बोलूया HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HDFC लाईफ Q4 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स rises 15% year-on-year basis to rupees 475 crore. रेव्हेन्यू जम्प्स 16%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 15%ने इन्क्रीज होऊन 475 कोटी रुपये आला आहे आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 411 कोटी रुपये. आणि मित्रांनो, HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा नेट प्रीमियम इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 16%ने इन्क्रीज होऊन आला आहे 23,842 कोटी रुपये. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा नेट प्रीमियम इन्कम होता 20,533 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने ₹2.10चा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया VTM लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, VTM लिमिटेडने 1.5:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, याला तुम्ही 3:2च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा म्हणू शकता. आणि मित्रांनो, 1.5:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे प्रत्येकी एका शेअरवर 1.5 बोनस शेअर मिळेल. आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड बॅक्स 100.8 मेगावॅट वाइंड प्रोजेक्ट. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडला सनशुअर एनर्जीकडून 100.8 मेगावॅटचा EPC म्हणजे इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट, कन्स्ट्रक्शन वाइंड पॉवर ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा वाइंड एनर्जीमध्ये पहिला ऑर्डर आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड Q4 रिझल्ट प्रॉफिट रायजेस 2% इयर ऑन इयर बेसिस टू ₹316 करोड. कंपनी डिक्लेअर ₹0.5 पर शेअर डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपला फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट मार्जिनल 2%ने ग्रो होऊन 316 कोटी रुपये आला आहे. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 311 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन 493 कोटी रुपये आला आहे. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये
या कंपनीचा रेव्हेन्यू होता 418 कोटी रुपये. आणि मित्रांनो एवढंच नाही तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने 50 पैसेचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता अशा कंपनीबद्दल बोलूया ज्याची निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेडनंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे आणि त्या बँकचे नाव आहे ICICI बँक लिमिटेड. आणि निफ्टी 50मध्ये ICICI बँक लिमिटेडचे वेटेज आहे 8.95% म्हणजे जवळपास 9%. तर मित्रांनो ICICI बँक Q4 प्रिव्ह्यू प्रॉफिट टू ग्रो इन डबल डिजिट्स अमिद स्टेबल मार्जिन्स लोअर स्लिपेजेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो ICICI बँक लिमिटेडचा Q4चा रिझल्ट म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट आपल्याला 19 एप्रिल म्हणजे शनिवारी पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो त्याआधी ICICI बँक लिमिटेडच्या क्वार्टरली रिझल्टचा प्रिव्ह्यू आला आहे. तर मित्रांनो अशी अपेक्षा आहे की ICICI बँक लिमिटेडचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 12.5%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये येऊ शकतो 12,050 कोटी रुपये. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 10,707 कोटी रुपये. आणि मित्रांनो ICICI बँक लिमिटेडचा नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने इन्क्रीज होऊन 20,955 कोटी रुपये येऊ शकतो. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा नेट इंटरेस्ट इन्कम होता 19,092 कोटी रुपये. चला आता बोलूया IT कंपनी इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो इन्फोसिस लिमिटेड Q4 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉल्स 12% इयर ऑन इयर बेसिस टू ₹7,033 करोड. रेव्हेन्यू रायजेज 8%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो इन्फोसिस लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो इन्फोसिस लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 12%ने डिक्रीज होऊन 7,033 कोटी रुपये आला आहे. आणि या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये होता 7,969 कोटी रुपये. आणि मित्रांनो इन्फोसिस लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने इन्क्रीज होऊन 40,925 कोटी रुपये आला आहे. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 37,923 कोटी रुपये. आणि मित्रांनो एवढंच नाही तर इन्फोसिस लिमिटेडने 22 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. मित्रांनो इन्फोसिस लिमिटेडने 22 रुपयाच्या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 30 मे 2025. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे टाटा एल्क्सी लिमिटेड. तर मित्रांनो टाटा एल्क्सी लिमिटेड Q4 प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉल्स 12% इयर ऑन इयर बेसिस टू ₹172 करोड अमिद स्ट्रेन इन ऑटोमोटिव्ह बिझनेस. डिक्लेअर ₹75 पर शेअर फायनल डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा एल्क्सी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 12%ने डिक्रीज होऊन 172.4 कोटी रुपये आला आहे. आणि फायनान्शियल इयर
2024च्या क्वार्टर फोरमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 194 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा एल्क्सी लिमिटेडचा रेव्हेन्यू मार्जिनली वाढून फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 908 कोटी रुपये, जो फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर फोरमध्ये होता 906 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टाटा एल्क्सी लिमिटेडने 75 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.